12 डिसेंबरला शरद पवारांचा 85वा वाढदिवस साजरा करण्यात आला। या निमित्तानं खासदार निलेश लंकेंनी शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी केली। त्यासाठी लंकेंनी कोणकोणते तर्क दिलेले आहेत ते आपण पाहूया। या देशातील या राज्यातील तमाम शेतकऱ्यांची मागणी, या राज्यातील बेरोजगारांची मागणी, भारतरत्न काय कुठल्या मंडळानं दिलेला पुरस्कार आहे का? बो 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 उद्या कुणीतरी ठेवणीतील म्हणेल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवा। शरद पवारांचा नुकताच 85वा वाढदिवस साजरा झाला। पण याच वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंनी पवारांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली। ही अतिशय योग्य मागणी आहे। ही माझ्यासारखा कार्यकर्ता आदरणीय पवार साहेबांच्या कुशीत वाढलेले आम्ही कार्यकर्ते, आमची तर मागणी असणारच आहे, पण या देशातील या राज्यातील तमाम शेतकऱ्यांची मागणी, या राज्यातील बेरोजगारांची मागणी। आज शेवटचा दिवस आहे, शांत जा तुम्ही गावाला। परंतु काय मागणी काय? कारण की सातत्यानं तुम्ही आणि पवार कायमच एकमेकांच्या विरोधात येऊन ठेपलेला आहात। भारतरत्न काय कुठल्या मंडळानं दिलेला पुरस्कार आहे का? काय तुम्ही चला जाऊ दे विषय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी नेहमीप्रमाणे शरद पवारांवरून टीका केली, तर सदावर्तींनीही उद्या गिनीज बुकात नाव नोंदवण्याची मागणी करतील असं म्हणत खिल्ली उडवली। बो 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 काय मागण्या कराव्यात, काही तारतम्य आहे की नाही? उद्या कुणीतरी ठेवणीतील म्हणेल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवा। शरद पवारांचा सत्तेचा काळ बॉम्ब ब्लास्ट झाल्याचा काळ होता की नव्हता? भारतरत्न तर सोडाच, मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी यांना ह्या निमित्तानं जीवेत शरदम शरदम राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना डंके की चोट पे बहुत बहुत बधाई, बहुत बहुत बधाई। निलेश लंकेंनी मागणी केली असेल, शेवटी हा निर्णय घ्यायचा जो आहे तो केंद्र सरकारचा आहे, परंतु सदावर्तीने त्याच्यावर स्टेटमेंट देणं असं आहे की सूर्यावर थुंकल्यासारखं आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या याला फार महत्त्व देऊ नये। मागणी करणं हा लोकशाहीमधला अधिकार आहे, देणं न देणं सरकारच्या हातामध्ये आहे। भारतरत्न पुरस्कार केंद्र सरकारकडून दिला जातो। आतापर्यंत 53 जणांना भारतरत्न देण्यात आलाय, ज्यात महाराष्ट्राचा विचार केला तर 9 जणांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आलाय। धोंडो केशव कर्वे, पांडुरंग काणे, आचार्य विनोबा भावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, JRD टाटा, पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि नानाजी देशमुख। आणि आता शरद पवारांच्या नावाची मागणी सुरू झाली आहे। शरद पवार साहेब निश्चित या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारे नेतृत्व आहे। या देशामध्ये शरद पवार साहेबांविषयी निश्चित आदर आहे आणि ज्याचा आधार आहे त्याला देशाचं केंद्राचं सरकार निश्चित विचार करत असतं, द्यावं न द्यावं। मला असं वाटतं ते तुम्ही आणि मी म्हटल्याने आता आपण सावरकरांना किती वर्षानं भारतरत्न मागतो, कुठं मिळतंय? परंतु त्यांची खिल्ली उडवणं ही चुकीचं आहे असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।